मोनिका। आजच्या आणखी एका नवीन व्हिडिओमध्ये तुम्हा सगळ्यांचं अगदी मनपूर्वक स्वागत। तर माझ्या हातात तुम्ही बघू शकता ही रानभाजी आहे आणि ही रानभाजी कोणती ते मी तुम्हाला दाखवते। तर हा कढीपत्ता आहे बघा आणि ही आहे ती रानभाजी। ही कालच्या दिवशी तोडून आणलेली म्हणून अशा पद्धतीने दिसत आहे। ताजं फूल जर तिचं तोडलं तर अगदी टवटवीत दिसते, पण ही कालची आहे आणि आता वाजलेले आहेत संध्याकाळचे 6:30। त्यामुळे भाजी थोडीशी अशी आपल्याला बाशी झालेली दिसत आहे। आणि ही रानभाजी तुमच्यापैकी बऱ्याच जणांनी ओळखली सुद्धा असेल। तर पावसाळ्यात फक्त 1 ते 1.5 महिनाच ही भाजी जी असते ती उपलब्ध असते आणि अतिशय पौष्टिक अशी ही भाजी आहे। हिला दवडीच्या फुलांची भाजी असं म्हटलं जातं। मी तुम्हाला या फुलांचा वेल कसा असतो किंवा कशा पद्धतीनं रानात ही फुलं जी असतात ती वेलवर्गीय ही रानभाजी आहे तर तोडली जाते ते सुद्धा दाखवेल। तो आताचा व्हिडिओ नसेल, तो मागच्या वेळेस जेव्हा आईने भाजी तोडलेली होती तेव्हा शूट केलेला आहे। पण मी ह्या व्हिडिओमध्ये तुम्हाला ते सुद्धा दाखवणार की ही भाजी कशा पद्धतीनं वेलावर उगते आणि कशा पद्धतीनं ती तोडली जाते। तर ह्या वेळेस बघा आम्ही सुद्धा या रानभाजीचा आस्वाद घेणार आहोत। कुठे कुठे असे काळसर फुलं तिचे झालेले आहेत। आता मी ही सगळी निवडून घेते आणि ही रानभाजी जी आहे ती उद्याच्या दिवशी मी करेल। तर बघा तर असे कुठे कुठे जे आहेत ते थोडे काळसर फुलं जे आहेत ते झालेले आहे। मला देण्यासाठी ही भाजी कालपासून तोडून ठेवलेली होती, नाहीतर ज्या वेळेस आपण ही भाजी ताजी बघतो तर ती बघा अशा पद्धतीची असते। हे सुद्धा थोडे आपल्याला पिवळसर झालेले दिसतात, पण अतिशय चविष्ट अशी ही भाजी लागते आणि पौष्टिक सुद्धा तेवढीच आहे। रानभाज्या ह्या आपल्या आरोग्यासाठी खूप चांगल्या असतात, पौष्टिक असतात आणि औषधीय गुणधर्मांनी युक्त अशा असतात। आणि ह्या फक्त चातुर्मासातच येतात बरं का, म्हणजे हे 4 महिनेच या भाज्या ज्या असतात त्या आपल्या रानात आलेल्या असतात आणि नैसर्गिक पद्धतीने या उगवतात। कुठल्याही प्रकारचे याच्यावर केमिकल नसतं किंवा कुठल्याही प्रकारची फवारणी नसते आणि स्वतः या भाज्या ज्या असतात त्या उगवून येत असतात। तर आता ही भाजी बघा मी निवडून घेते मस्त आणि भाजी त्याची अशी कोरडी करेल। तर या भाजीचे आपण वेगवेगळे प्रकार करू शकतो, मुटके करू शकतो, पण भाजीचं जास्त करून छान लागते, त्याच्यामुळे मग कोरडी अशी भाजीची आम्ही करणार आहोत। तर तिला आधी निवडावी लागेल।
सकाळी डब्याला दवडीच्या फुलांची भाजी केली मस्त अशी. आणि आज होता आषाढी एकादशीचा पहिला दिवस. आणि आजच्या दिवशी मुलांच्या शाळेत आषाढी एकादशीनिमित्त कार्यक्रम होता आणि आषाढी एकादशीच्या दिवशी सुट्टी होती. तर मुलीला साडी घालायची होती नऊवारी, आणि लाल रंगाच्या साड्या ह्या प्रत्येक मुलीने घालून यायच्या होत्या, जी आपण काष्टी साडी म्हणतो किंवा नऊवारी साडी म्हणतो त्या पद्धतीच्या. आणि डान्स होता त्यांच्या शाळेत. सहावार साडीपासून नऊवार साडी मी मुलीला नेसवत होती. तर लहान मुलींना ज्यावेळेस आपण नऊवारी साडी नेसवतो तर त्यावेळेस सहावार साडीसुद्धा खूप मोठी होते, आणि म्हणून मग त्या साडीची अशी कुठेतरी ॲडजस्टमेंट करावी लागते. जास्तीचा भाग हा मी बघा पायाच्या भोवती गुंडाळून आणि तो व्यवस्थित सेफ्टी पिन लावून सिक्युअर करून घेतलेला आहे, म्हणजे मग तो पायात अटकणार नाही. आणि लहान मुलींना साडी नेसवायचं काम हे खूप जास्त अवघड असतं, कारण आपण मोठी ज्या महिला असतो किंवा मुली असतात मोठ्या, त्यांना पटकन ही साडी नेसवता येते. आणि लहान मुलींना ती साडी मोठी होत असल्याने तर फुगीर भाग हा कमरेजवळ दिसायला लागतो. त्याच्यामुळे मग अशा पद्धतीनं बघा मी पायांच्या मध्ये भाग जो आहे तो सुरुवातीला मी ह्याच पायात तो भाग जो आहे तो गुंडाळला, पण मग त्या पायात तिला तो जास्त असा अनकम्फर्टेबल वाटत होता. त्यामुळे मग जिकडच्या भागातून काढून घेतलेला आहे, तर त्याच भागात ती साडी जी आहे पुन्हा गुंडाळली. आणि मग वरच्या ज्या प्लेट असतात पदराच्या त्या घेऊन सेफ्टी पिनने त्यासुद्धा सिक्युअर करून घेतल्या. आणि आज त्यांना जुळा घालून जायचा होता आणि मस्त असं महाराष्ट्रीयन लुक करून जायचं होतं.